तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव होता असा दावा खासदार अमोल कोल्हेंनी केलाय। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवरती दबाव होता असं अमोल कोल्हेंनी म्हटलं। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं आणि त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावरती दबाव आला। नैतिकतेचाही माझ्यावरती दबाव होता। सलग 40 दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवरती प्रश्न उपस्थित केले गेले। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का असा सवाल कोल्हेंनी केला। तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिलेली नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं। महत्वाचा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता। आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 77 दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना न्याय काही मिळालेला नाही। त्यामुळे देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करतायत। मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण सरकारनं गांभीर्यानं न घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या बैठकीत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय झाल्यानंतर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक दाखल झालंय। जर वेळीच तुम्ही चांगले कामं केले असते किंवा या आरोपींसोबत तुमचे लागेदोरे ठेवले नसते तर अशा घटना घडल्या नसत्या। प्रमुख मागण्या कोणत्या तुमच्या? आरोपीला अटक झालं पाहिजे कृष्ण आंधळे की त्याच्या वाढदिवसा दिवशी त्याचे मित्र एक जीवघेणे हल्ले करतायत, त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। आणि जे काही खाली इतर मागण्या आहेत या केसेस संदर्भातल्या त्या निवेदनात आहेतच, या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि याच्यावर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे आणि आम्हाला आमचा जो काही न्याय आहे तो न्याय दिला पाहिजे। आंदोलन आमचं हे शांततेत संवेदनशील मार्गाने असेल आणि 2 दिवस अन्नत्याग आंदोलन असेल आणि मग जर आमची दखल नाही घेतली गेली तर मग आम्ही पाणीत्याग म्हणू। सरकारला काय आव्हान असेल? नाही, सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि आमच्या मागण्या रास्त आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात। त्याच्या अनुषंगाने आता त्यांना आम्हाला एवढं सांगायचं की बाबा जे प्रशासनाच्या वतीनं तुमची जे मागण्या आहेत त्या आम्ही माननीय शासनाला कळवलेल्या आहेत, माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या ह्याने, तर त्या अनुषंगाने आपली कारवाई होईल। त्यामुळे अन्नत्याग हा विषय आपण करू नये, उपोषणास बसू नये ही आमची विनंती आहे। जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत, सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल, अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाचानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहेत या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीयेत। 2 महिने झालं तरी पण त्या पूर्ण होत नाहीयेत। त्यासाठी आम्हाला हे उचलावं लागलेलं पाऊल आहे आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे। त्रास तर ज्यावेळेस माझे वडील गेले ना ते दुःख खूप वेगळं होतं, त्यावेळेसच आम्हाला खूप त्रास झालाय आणि ज्या त्यांनी वेदना सहन केल्या त्याच्या पुढे हे अन्नत्यागाची वेदना तर काहीच नाही आमच्यासाठी। म्हणून आणि जे आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना आम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघतोय, हे दुःख खूप मोठं आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यासाठी आता मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या, नाही तर माझे बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी 3 मार्चपर्यंत वेळ वाढवून मागितलाय। मात्र त्यानंतर आपण उपोषणाला बसू, कुणाचाही ऐकणार नाही असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिला। मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात महादेव मुंडेंची हत्या झाली होती पण आरोपींना अद्याप अटक झालेली नाही। वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनीच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जातोय।
एक मोठी बातमी आहे. परभणी जिल्ह्यातनं जाणाऱ्या जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जाणाऱ्या वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कृषी विभागातील 7 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यासह पर्यवेक्षक आणि इतर अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. जिल्ह्यातील 100 कोटींहून अधिकच्या झाडांचं मूल्यांकन करण्यात आलं होतं, परंतु जिल्ह्यातील आचल गोयल यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर यामध्ये मोठी तफावत दिसून आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करत या संदर्भातला प्रस्ताव पाठवला होता. अधिक माहितीसाठी जाऊयात. परभणीतनं आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्या सोबत आहेत. विशाल, काही झाडांचं मूल्यांकन किंवा मोजणी कशा पद्धतीनं करण्यात आली, ज्यामध्ये नंतर चौकशी केल्यावर तफावत आढळली? जिल्ह्यातून जाणारा जालना नांदेड समृद्धी महामार्ग जो आहे या संदर्भातील हे प्रकरण आहे. हा रस्ता प्रस्तावित झाल्याच्या नंतर परभणी जिल्ह्यातून कोणत्या ठिकाणाहून हा रस्ता जाणार आहे त्या मार्गातील शेती आणि फळबागांचं त्यावेळी अवलोकन करण्यात आलं होतं, त्याचं मूल्यांकन काढण्यात आलं होतं. परंतु कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी यामध्ये संगनमत करून हा प्रकार केल्याचं आरोप पुढे आला. जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक स्थळी जाऊन पाहणी केली, तर त्यांच्या पाहणीमध्ये आणि अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट तयार केला होता त्यामध्ये मोठी तफावत आढळून आली होती. त्यावेळच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी 2022-23 सालामध्ये हे प्रकरण आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी या अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली होती. त्यावर हा निर्णय आलेला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही रक्कम मिळालेली नाहीये, परंतु आर्थिक व्यवहार होण्या अगोदर हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे कृषी विभागातील एकूण जो काही काळा कारभार चालतो तो समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून याविषयी रोष व्यक्त केला जातोय. आमच्या टॅक्सचा पैसा अशा पद्धतीने अधिकारी चुकीच्या मार्गाने विल्हेवाट लावत आहेत असे देखील आरोप होतोय आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशाल, धन्यवाद या माहितीसाठी. तर वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन करणं अधिकाऱ्यांना भोवलंय, त्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणीमध्ये एक मोठी तफावत आढळली. चुकीचं मूल्यांकन झाडांचं करण्यात आलं. समृद्धी महामार्ग ज्या भागातून जाणार आहे त्या विशिष्ट भागामध्ये जे काही वृक्षांचं मूल्यांकन करण्यात आलं त्यामध्ये मोठी तफावत आढळली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी केल्यानंतर ही तफावत आढळली आणि म्हणूनच कृषी विभागातल्या 7 जणांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली.